Hello, welcome back to my YouTube channel. My name is Ankita, and welcome to yet another episode of wedding series. We are right now in the episode 3, which is Sangeet. पण या व्हिडिओमध्ये मी संगीतच्या सोबत सोबत श्रीमती पूजन पण कव्हर करणार आहे. सो इन केस यू आर वॉचिंग मी फॉर द फर्स्ट टाइम, सो या चॅनलवर आपण व्हिडिओज करतो रिलेटेड टू फॅशन, लाईफस्टाईल, डेली हॉल्स एक्सेट्रा. आत्ता आपण वेडिंग सिरीज करतोय सध्या, कारण माझ्या लग्नाला काही दिवस झाले आहेत, पण मी तेव्हा व्हिडिओज केले नाहीत. तर मला असं वाटलं की मी एकदा शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत माझे आउटफिट्स, माझा माइंडसेट, ते घेण्याच्या मागचं त्याचे बजेट, त्याच्यावरची ज्वेलरी, त्याच्यावरचं मेकअप, त्याच्यावरची हेअरस्टाईल, ते सगळं. So let's get started to the episode. इन केस तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघितले नसाल तर प्लीज जाऊन ते बघा, कारण त्याचे रेफरन्स येतील या व्हिडिओमध्ये, किंवा मग हा व्हिडिओ बघितल्यावर बघा. मी तुम्हाला सांगून पण देते सोबत, म्हणजे मी तुम्हाला स्टोरी पण सांगेन जे काही असेल ती शॉर्टमध्ये. सो आता आपण थर्ड एपिसोडच्या पहिल्या लुकबद्दल बोलू, जो श्रीमती पूजनचा लुक असणार आहे, जो मी माझ्या घरी हळद झाली, त्याच्यानंतर नानोरा झाला, त्यानंतर मग आंघोळ करून मला साडी नेसून जी पूजा असते घरी, तर ते प्रोसिजर करायची असते माझ्या आईबाबांसोबत, तर ती मी केली. त्याला मी एक येल्लो कलरची साडी नेसली होती, ती का नेसली होती वगैरे ते सगळं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे, तर प्लीज जाऊन तो बघा. आणि येस, सो ती साडी जो मी बोलली, माझा खूप फेवरेट लुक आहे. सगळ्या लुक्समधला माझा फेवरेट लुक आहे. मेहंदीपासून ते रिसेप्शनपर्यंतच्या सगळ्या लुकमधला माझा फेवरेट लुक आहे. आणि असं नाही की म्हणजे खूप मी विचार करून केलं होतं. ऑफकोर्स मी विचार करूनच माझा प्रत्येक लुक केला, पण असं नाही की खूप विचार करून, खूप थॉट्स टाकून, खूप महाग वगैरे काही घेतलं. माझी साडी फक्त आणि फक्त 1800ची आहे बहुतेक तरी. मला आठवत नाही, मी आईला विचारून सांगेन. 1800 नाही तर 2200, 2000 धरू. माझी साडी फक्त 2000ची आहे. आणि तो लुक, बापरे, खूपदा म्हणेन मी बहुतेक या व्हिडिओमध्ये. सो पण तो लुक झालाही तसाच होता. मला सगळ्यांनी तेवढंच कॉम्प्लिमेंट केलं, ज्यांचं जेवढं मी म्हणते तेवढं. आणि लाईव्ह दिसतच होतं, पण फोटो पण खूप सुंदर आले. पहिली गोष्ट तर मला पिवळी साडी होती, जसा पिवळा कलर मला हवा होता तसा पिवळा कलर मला मिळाला. त्याच्यानंतर मी ब्लाऊजवर वर्क करून घेतलं होतं, त्याच्याबद्दल मी कधीतरी नंतर बोलेन. तुम्ही ते ब्लाऊज फोटोजमध्ये बघू शकता. तर मग ते पण खूप छान कॉम्प्लिमेंट करत होतं त्याला. आणि प्लस मी एक ग्रीन कलरची नेटची ओढणी घेतली होती. ही ओढणी ॲक्च्युली मला वाटलं होतं की मी माझ्या वरमालावर घेईन, पण मग तो प्लॅन मी स्किप केला. पण तरी पण मला असं होतं की हा पूर्ण येलो लुक आहे, तर मी याच्यात एक कलर ॲड करते, आणि तो ॲड केला. आणि खूप सुंदर दिसत होतं, खूप सुंदर. आता ह्या लुकबद्दल डिटेलमध्ये बोलू. पहिली गोष्ट तर हे पण होती की हे लुक आम्ही घरी केलं नव्हतं. मी जसं तुम्हाला सांगितलं की मेहंदीला आणि हळदीला माझी मेकअप आर्टिस्ट नाही आली, पण श्रीमती पूजनपासून म्हणजे संगीतपासून लग्न, रिसेप्शन सगळीकडे तिनेच माझा मेकअप केलं. तर इन केस तुम्ही अमरावतीचे वगैरे असेल तर मी तिची लिंक पण देईन खाली, सो तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. अँड लाईक फॉर मी शी इज द लाईक बेस्ट मेकअप आर्टिस्ट इन अमरावती. म्हणजे मी खूप ट्राय पण नाही केलं याच्या आधी, पण ती म्हणजे बेस्ट आहे. सो मी तिला हेअरस्टाईलचा रेफरन्स दिला होता, आणि मी तिलाही सांगितलं होतं की तू पण सांग. मग त्यातला म्हणजे आम्ही दोघींनी मिळून एक फायनल केली हेअरस्टाईल, जी ही होती. आणि ती हेअरस्टाईल फोटो मला माहीत नाही आता जो मी तिला दिला होता तो असेल की नाही, पण ऑफकोर्स त्या फोटो सारखी किंवा त्या फोटोपेक्षा सुंदरच ती हेअरस्टाईल बनली आहे. मला वाटतं या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात जास्त हसेन, कारण माझ्या चेहऱ्यावर एवढी एक्साइटमेंट आहे. ठीक आहे, सो ते हेअरस्टाईल ही मेकअप पण तिने केला होता, त्याच्यामुळे मग मेकअपबद्दल मी काही जास्त बोलू शकणार नाही, पण तिने खूप फ्लॉलेस वगैरे मेकअप केला होता. ज्वेलरीबद्दल बोलूया. पहिले साडीबद्दलही आपण कंप्लीट नाही केलं ना सगळं? नाही, ठीक आहे. 2000ची साडी होती. त्याच्यानंतर ब्लाऊज शिवून जे घेतलं होतं मी ते नंतर कधीतरी सांगेन, पण ते मला 2500ला पडलं ब्लाऊज शिवून, वर्कसहित. त्याच्यानंतर जी ती मी ओढणी आहे ती कस्टमाइज करून घेतली होती माझ्या नुसार, म्हणजे नेट घेतला, मग त्याला लेस वगैरे लावून कस्टमाइज करून घेतली, तर ती मला पडली 800ला. सो 800ची ओढणी. आणि सँडल्समध्ये मी आतापर्यंतच्या 2 व्हिडिओत बोलली नाही, कारण मेहंदी आणि हळद माझी घरीच होती, त्याच्यामुळे मला गरज पडली नाही. पण या लुकला मी माझी एंगेजमेंटची सँडल वेअर केली होती, जी घालून मी घरून इथे आली, कारण जी नवीन सँडल असते ती नवरी लग्नाच्या दिवशी घालते, असं आमच्याकडे असतं. सो ती सँडल पण काहीतरी 1500ची वगैरे असेल. जर माझ्याकडे सँडलचा फोटो असेल तर तो मी टाकेन. आणि
ज्वेलरीबद्दल बोलूया आपण. तर गळ्यात मला माझ्या सासूबाईंनी दिलेलं, म्हणजे माझ्या मावस सासूबाईंनी दिलेलं एक नेकलेस होतं सोन्याचं. ते माझ्या बाकी कुठल्याच आउटफिटमध्ये बसत नव्हतं, की मी ते सोन्याचं लग्नाच्या दिवशी किंवा सप्तपदीच्या दिवशी घालू शकणार नव्हते. आणि घालू शकणार नव्हते म्हणजे ते जाणार नव्हतं माझ्या ज्वेलरीसोबत बाकीच्या. सो मला ते या साडीवर वेअर करायचं होतं आणि ते खूप सुंदर दिसत होते या साडीवर. म्हणजे इनफॅक्ट ते फोटो ओळखू पण येत नाहीये, कारण तो येल्लो कलर आणि म्हणजे ते सोन्याचा कलर वगैरे सगळं इतका ब्लेंड झालाय माझ्या बॉडीच्या कलरमध्ये. सो ते एवढं ओळखू येत नाही, पण ऑफकोर्स ते दिसेन, तुम्ही नीट बघितलं, मी झूम करून पण टाकेन फोटो. सो ते खूप सुंदर दिसत होतं. त्याच्यानंतर मग मी, म्हणजे माझं पहिलेच ठरलं होतं की मी गोल्ड ज्वेलरीज घालणार आहे तेव्हा श्रीमती पूजनसाठी. तर मग त्याच्यासोबत मी तसेच गोल्डन, जे असे सोन्यासारखे दिसतील असे इयरिंग्स घेतले होते. हे इयरिंग्स ॲक्च्युली मला खूप महाग पडले. बाकी जे जे मी म्हटलं होतं की मेहंदीला जी ज्वेलरी घेतली, हळदीला जी घेतली, ती माझी खूप महाग नव्हती, अशी 500च्या अंडर वगैरे होती. पण ही ज्वेलरी, म्हणजे हे फक्त इयरिंग्सच मला 600ला पडले आणि त्याचं ते वेल जे आहे ते 200ला पडले. पण ते मला खूप आवडले होते, त्याच्यामुळे ते मी घेतले. मी हा विचार केला की पुढे माझी आई पण कधी घालू शकेन, ते मी पण साड्यांवर घालू शकेन, ऑफकोर्स जर मला सोन्याचं कधी नाही घालायचे तर. सो बस गळ्यात मग मी ते फक्त नेकलेस असल्यावर दुसऱ्या कशाची मला गरज होती नाही. आणि ते इयरिंग्स घालून ते वेल मला लावायचे होते, तर ते मी केले. त्याच्यानंतर हेअरस्टाईल तर तिनेच केली आहे, खूप सुंदर केली, ते तुम्ही बघू शकता. मेकअप आर्टिस्टचे पैसे फक्त मी सांगणार नाही व्हिडिओत, कारण मी माझ्या लग्नाला 1 वर्ष होत आलं आणि त्याच्या आधी 6 महिने आधी मी तिला बुक केलं होतं. सो तिचे रेट्स वगैरे चेंज झाले. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिला विचारू शकता. मी तिचा इन्स्टा ID टाकेन खाली तिला विचारून. आता आपण जाऊ संगीतवाल्या लुकवर, ज्याचं टायटल दिलं मी या व्हिडिओला. संगीतला मी, तुम्हाला जर आठवत असेल तर मी मेहंदीच्या व्हिडिओमध्ये, सॉरी, मी हळदीच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी ऑरेंज घालणार होती, येल्लो नाही तर मग ऑरेंज घालायचं असं मी ठरवलं. मला असं वाटतं मी तिरपी बसली आहे म्हणून मी असं बघते 10 वेळा. ठीक आहे, आता अर्धा व्हिडिओ झाला. सो मी ऑरेंज घालणार होती, पण मी ऑरेंज घातलं नाही, कारण आम्ही रँडमली काहीतरी बघायला आराधनामध्ये गेलो. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे सगळे कपडे आराधनामधून आहे, तर असंच लग्नाचा शालू की काहीतरी रिसेप्शनचा आम्ही बघायला गेलो आणि मग मॅनिक्युअनला तो ड्रेस लावलेला होता, जो मी घेतला आता संगीतसाठी. तर तो मला खूप आवडला. त्याच्यानंतर आम्ही पाहिले अजून लेहंगे. त्या ड्रेसवर मी अजून नाही पोहोचली. 5 गेलो, पण मला आवडले होते 2-3 अजून आवडले होते. हां, आम्ही रिसेप्शनचा ड्रेस पाहत होतो, मला आठवलं. आम्ही रिसेप्शनचा ड्रेस पाहत होतो आणि आम्ही रिसेप्शनसाठी लेहेंगा पाहत होतो. सो मग मी तो ऑरेंज दाखवला, पण आम्हाला ट्रेडिशनल करायचं नव्हतं रिसेप्शनला, पहिली गोष्ट. कारण माझा वरमालाचा लुक ट्रेडिशनल होता, सप्तपदीचा होता, तर रिसेप्शनला मला वेस्टर्न लेहेंगा बघत होतो आम्ही. पण मग याच्यावर माझी खूप नजर गेली. मग मी आणि माझ्यासोबत रिसेप्शनची शॉपिंग करायला माझी मदर इन लॉ, फादर इन लॉ आणि माझा नवरा होता. सो मग त्यांना मी दाखवलं, तर त्यांना पण तो ड्रेस खूप आवडला. मग त्यांना मी म्हटलं की पण आपल्याला तर ट्रेडिशनल पाहिजे नाही, मग त्यामुळे एकदा ट्राय तर करून बघ. तर मग मी ट्राय केलं आणि मी जे सगळे ड्रेस घेतले ना, ते XL किंवा XXL साईजमध्ये घेतले आहे. सो प्रॉब्लेम होता की मला खूप लेहंगे आवडायचे, पण त्याची साईज अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे राहू दिले मी. पण लकीली तो मॅनिक्युअनला जो घातला होता, तो त्यांनी खूप स्टिच करून तिला घातला होता, कारण ते खूप छोटंसं, म्हणजे खूप त्यांनी अल्टर करून घातला होता, पण तो मला माझ्या साईजचा होता तो ड्रेस. आणि मी जसा ड्रेस घातला, 1 इंचही कमी नाही, 1 इंचही जास्त नाही, एकदम परफेक्ट त्याची फिटिंग मला आली आणि मला तो ड्रेस खूप आवडला. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, बघू. कारण नाही घ्यायचं होतं मला ट्रेडिशनल, आणि संगीतसाठी माझं बजेट होतं 5,000 मॅक्झिमम. माझे 5 तर डोक्यावर पाणी 5 होतं माझं. मला 3च्या आतच घ्यायचा होता. मला माहिती होतं लेहंगा म्हटल्यावर 3च्या आत मला तो नाही मिळणार, पण तरी मी ठरवलं होतं की बघू किंवा मग मी साडी कस्टमाइज करून घेईन, असं सगळं मी विचार करत होती. तो विचार करता मग आम्ही रिसेप्शनचे ड्रेस पाहायला गेलो, खूप पाहिले. मग आम्हाला अजून 1-2 आवडले होते, पण आम्ही कन्फ्यूज होतो. तर बापरे, मी किती बोलते रिसेप्शनच्या ड्रेसबद्दल, मला वेगळा व्हिडिओ करायचा त्याच्यावर. हां, ठीक आहे, जाऊ दे. रिसेप्शनच्या बद्दल आता बाकीचं नाही बोलायचं. रिसेप्शनचं मग काय झालं तेच मला नंतरच्या व्हिडिओत कळेल. पण मग नंतर मी आली आणि मी ठरवलं की नाही, हा ड्रेस मी घेणार. संगीतसाठी मी हाच ड्रेस घेणार. तर मग आणि तेव्हापर्यंत असं होतं ना, अनिकेतचे कपडे आम्ही कुठलेच नव्हते घेतले. आम्ही पहिले माझे कपडे घेतले आणि माझा एक आउटफिट फिक्स झाला. मग त्यानुसार आम्ही त्याचा आउटफिट घ्यायचो. कारण की त्याचंही होतं की तुमचे जास्त हे असतात, माझ्या आउटफिट मॅच होऊन जाईल. तर मग मी तो ड्रेस ट्राय केला. तो सगळ्यांना खूप आवडला, म्हणजे परत ट्राय केला. सगळ्यांना खूप आवडला आणि मग मी विचार नाही केला. म्हटलं जाऊ दे, एकदाच होऊन जाते. तर मी तो ड्रेस माझ्या संगीतसाठी घेतला आणि तो ड्रेस 10,000चा होता, जो माझ्या बजेटपेक्षा डबलपेक्षाही जास्त होता. पण मग मी तो घेतला, कारण मला तो खूप आवडला आणि तो दिसतही तेवढाच सुंदर होता, जेवढा तो मला तिथे दुकानात आवडला. मी वेअर वगैरे केला होता तेवढाच. तर सगळ्यांना तो आवडला.
त्याच्यावर मग ज्वेलरीचं जसं मी बोलली होती, मला ते मेहंदीच्या व्हिडिओत मी ठरवलं होतं की मी फक्त इयरिंग्स घालेन संगीतला. पण मग तो माझा सेट खूप सुंदर जात होता. नाही, संगीत मेहंदीला मी ठरवलं होतं इयरिंग्स आणि मांगटिका घालेन, पण मग मला एकसारखं 2 ठिकाणी नव्हतं करायचं. तिथे मी फक्त इयरिंग्स घातले आणि मी ठरवलं की संगीतला मी इयरिंग्स आणि मांगटिका घालेन. म्हणजे माझं चुकलं. चुकलं म्हणण्यापेक्षा मी इथे ग्लू पण लावला होता त्याला बिंदी चिपकायला, पण तो चिपकतच नव्हती. कारण की डान्स आणि इतकं हे करून फोटोज ऑफकोर्स खूप सुंदर निघाले. पण थोडाफार व्हिडिओमध्ये, डान्स व्हिडिओमध्ये त्याचा मला प्रॉब्लेम झाला ते बिंदीचा. सो पण म्हणजे खूप सुंदर दिसत होतं. तर याच्यावर ज्वेलरीमध्ये परत मी जसं सांगितलं की हिरवा चुडा एकदा घातला हळदीच्या दिवशी, म्हणजे मेहंदीच्याच दिवशी मी घातला आणि मग मेहंदीच्या दिवशी जो घातला तर मग तो नाही उतरत. त्याच्यामुळे हिरवा चुडाच मी याच्यावर घातलाय आणि तो पण त्या ऑरेंजसोबत खूप सुंदर गेला. असं एक तर माझा आउटफिट ऑरेंज म्हणजे तो ट्रेडिशनल झाला होता. म्हणजे ऑरेंज आहे म्हणून नाही, पण तो ट्रेडिशनलकडे होता तो लेहंगा. तर मग त्याच्यावर तो खूप सुंदर गेला. त्याच्यानंतर ते मोठे-मोठे इयरिंग्स आणि ते मोठा मांगटिका मी घातला आणि मला वाटतं फक्त हातात मी ते हिरव्या चुड्याच्या पुढे एक बँगल घातली होती, ज्याला छान टोपण होते. मी त्याचा फोटो टाकेन. ती आहे माझ्याकडे इथेच पुण्यात. पण मी ती आता घेतली नाही आणि त्याचं एकाचं तुटलं डान्स करून. सो तर ते आता राहिलं नाही. म्हणजे खूप सुंदर बँगल्स होती. ती पण मी अशीच ऑफलाईन शॉपमधून घेतली. पण बघू ते जर झालं मॅच तर मी त्या बँगलचा फोटो असेल तर टाकेन, कारण तो इथेच आहे माझ्याकडे बँगल. मी घेऊन बसणार होती आणि मी विसरली ॲज ऑलवेज. सो हां, असा तो लूक टर्न आउट झाला. मी फोटो टाकेन, चान्सेस खूप कमी आहे की माझे एकटीचे फोटो मला मिळतील संगीतच्या दिवशीचे, पण मी दोघांचे टाकेन, तुम्ही ते बघा. आणि येस, दिस वॉज ऑल. हा जो मला वाटते जो नेकलेस नाही, जे इयरिंग्स आणि ते सेट जो मी घातला होता ना, तो पण काहीतरी 300-400चाच होता फक्त. तर सगळ्यात महाग म्हणजे ते श्रीमती पूजनवाले इयरिंग्सच होते. मी एकदा बघते फोटोत, मी तुम्हाला सांगते मी गळ्यात काही घातलं होतं का. मी तीच माझं जे नेकलेस जे मी हळदीला आणि मेहंदीला घातलं ना, तेच मी गळ्यात ठेवलं होतं. कारण की याचा पण वी-नेक होता आणि जरा डीप होता. तर मला असं वाटलं की गळ्यात सुना ठेवल्यापेक्षा, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मी तो काढलाच नाही. मग मी आता हे संगीत झाल्यावर मग तो डायरेक्ट काढला. कारण दुसऱ्या दिवशीसाठी मला ऑफकोर्स दुसरा सगळं वेअर करायचं होतं नवीन. आणि अगेन सीमंती पूजन ज्याच्यात मी नथ पण घातली होती खूप सुंदर. ती काहीतरी ₹200ची त्याच शॉपमधून मी घेतली. ऑफलाईन अमरावतीच्या एका ऑफलाईन शॉपमधून मी ते म्हणजे अमरावतीच्या एका शॉपमधून मी ते घेतलं. त्यांचं ऑनलाईन काही नाही आहे. तर तिथे खूप सुंदर ज्वेलरी मिळते. तर तिथून मी सगळं घेतलं होतं. तर तिथूनच ती नथ पण घेतली होती. ती पण खूप सुंदर, त्या नथनी पण त्या लुकला खूप शोभा आली होती. फोटोज मी लावलेले असेल सगळं, तर ते बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसा आवडत आहे, म्हणजे ही सीरीज आवडत आहे की नाही. ते फोटोज म्हणजे माझं लुक आवडत आहे की नाही. त्या लुकमध्ये काय कसं वेगळं असायला पाहिजे होतं का, की बरोबर आहे सगळं, म्हणजे असायला पाहिजे असेल तरी आता पण काही करू शकत नाही. तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट टाईम मी जेव्हा कधी तो आउटफिट ऑफकोर्स मी 10,000चा घेतला आहे तर तो रिवेअर करणारच आहे. तर तेव्हा मी लक्षात ठेवेन. आणि पुढचा एपिसोड जो असेल तो वेडिंग डेचा असणार आहे. तर त्याच्यात मी परत त्याचे 2 एपिसोड बनवेन, वरमाला आणि सप्तपदी, कारण भरपूर काही आहे माझ्याकडे बोलण्यासारखं. सो ठीक आहे, भेटू आपण त्या एपिसोडमध्ये. त्याच्या आधी जर दुसरा कुठला एपिसोड म्हणजे दुसरा कुठला व्हिडिओ आला मधातच तर तो पण बघा. मोस्टली ती हिंदीत राहील वेडिंग सीरीज सोडून बाकीचे एपिसोड्स. सो येस, प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण दाबा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आला की लगेच कळेल आणि तुम्ही तो बघू शकाल. कमेंट्स करा म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत आहे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.